नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. मंत्रालय मुंबई येथे विधान परिषद आमदार माननीय बच्चूभाऊ कडू यांची सदिच्छा भेट. प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बच्चूभाऊ यांचा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्या शिवसेना मध्ये प्रवेश करून घेतला. तसेच विधान परिषद सदस्य आमदारपदी निवड झाली असून बच्चूभाऊ यांना प्रहार संघटनेच्या माजी पदाधिकारी यांनी मंत्रालय येथे जाऊन दिनांक 19 मे या रोजी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी तालुक्यातील माजी पदाधिकारी विनोद कोडी, उत्तम झुंबडे, भागवत शेलोडे व शशिकांत पाटील इत्यादी उपस्थित होते. 19 मे या रोजी मंत्रालय येथे जनता दरबार लावण्यात आला. त्या ठिकाणी रावेर तालुक्यातून दिव्यांगजनाच्या योजना सन 2018च्या GR नुसार जिल्हा व तालुक्यातून दिव्यांग व्यक्ती यांना अंत्योदय लाभापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे त्यांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून तसा इष्टांक मंत्रालयातून लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. संजय गांधी योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याच दिव्यांगजवळ जन्म किंवा शाळेचा दाखला उपलब्ध नाही. त्यामुळे आजपर्यंत वयाचा दाखला चालत होता, परंतु यापुढे वयाचा दाखला सुद्धा चालणार नाही असे तहसीलदार यांच्याकडून सामान्य दिव्यांगांना बोलले जात आहे. तरी सर्वसामान्य दिव्यांग जन्माचा दाखला मिळवण्यासाठी पैसा खर्च करून जास्त वेळ फिरू शकत नाही. त्यामुळे जन्माचा दाखला सहज मिळावा म्हणून वयाचा पुरावा आधार कार्ड गृहीत धरून किंवा आधार कार्डवरून ग्रामपंचायतने सरळ दाखला देण्यात यावा, तसा आदेश तहसीलदारांना देण्यात यावेत. ग्रामीण रुग्णालयातील ग्रामीण व शहरी भागातून दिव्यांगावर होणारे ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन व इतर ऑफिसमधून अत्याचार यावर सुद्धा विशेष चर्चा करण्यात आली असे मनोगत यावेळी विनोद कोडी यांनी आपल्या शब्दातून त्या ठिकाणी व्यक्त केले आहे. यावेळी सर्व त्रास देणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे सुद्धा बच्चूभाऊ यांनी स्पष्ट सांगितले आहे. तसेच तालुका, जिल्हा व महाराष्ट्रभरातून प्रहार दिव्यांग संघटनेच्या शाखा वाढवण्यात येतील यावर विशेष चर्चा करून सप्तसूचना बच्चूभाऊ यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ता यांना दिले. बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज. श्री विनोद हरी कोडी यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र.